नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. बातमी आहे जालना येथून. विशेष बातमी. जालना जिल्हा रुग्णालयात नियमांची ऐसी-तैसी. आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली, बेकायदेशीर एसींचा थंडगार वारा. डिजिटल पुराव्यासह पोलखोल. सामान्य रुग्णांच्या पैशांवर अधिकाऱ्यांची चैन. कायदेशीर कारवाईची टांगती तलवार. एकीकडे महाराष्ट्र शासन उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज बचतीचे आवाहन करत असताना आणि ग्रामीण भागातील रुग्ण मूलभूत सुविधांसाठी झगडत असताना जालना जिल्हा रुग्णालयात मात्र वेगळाच थंडावा पाहायला मिळत आहे. विभागीय आयुक्तांचे स्पष्ट आदेश आणि शासनाचे कडक नियम धाब्यावर बसून या रुग्णालयात चक्क 3 ते 4 अनधिकृत वातानुकूलित यंत्रे राजरोसपणे सुरू असल्याचे खळबळजनक वास्तव समोर आले आहे. आमचे प्रतिनिधी तरंग कांबळे यांनी प्रत्यक्ष भेटीत डिजिटल पुराव्यासह ही बाब उघडकीस आणली आहे. काय आहे नेमका नियम? महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 25 मे 2022 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार शाखा-1022 प्रकरण क्रमांक 13/22 केवळ S-30 वेतन स्तर 1,44,200 ते 2,18,200 या श्रेणीतील किंवा त्यापेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दालनातच एसी लावण्याची अनुमती आहे. मात्र जालना जिल्हा रुग्णालयात जिथे केवळ फॅनची गरज आहे अशा लिपिक विभागात आणि वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक कक्षात एसी लावून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकला जात आहे. कायदेशीर बाबी आणि कलमे. या प्रकरणात प्रशासकीय शिस्तभंगासोबतच खालील कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. 1. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक नियम 1979. सरकारी मालमत्तेचा वैयक्तिक आरामासाठी गैरवापर करणे हा या नियमाचा भंग आहे. 2. लोकसेवक पब्लिक सर्व्हंट पदाचा गैरवापर. वरिष्ठ कार्यालयाचे विभागीय आयुक्त आदेश जाणीवपूर्वक डावलणे हा कर्तव्यातील कसूर मानला जातो. 3. विद्युत कायदा इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. मंजूर लोडपेक्षा जास्त वापर करून सरकारी विजेची चोरी किंवा उधळपट्टी करणे हा तांत्रिक गुन्हा ठरू शकतो. डिजिटल पुरावा काय सांगतो? प्रतिनिधीनं घेतलेल्या फोटोंमध्ये 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3:20 रुग्णालयातील विविध विभागात हे एसी सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे यातील काही एसींवर COVID-19/CSR चे स्टिकर आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा समाजसेवेतून आलेला निधी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आरामासाठी वापरणे हा एक प्रकारे जनतेच्या विश्वासाचा घात आहे. आयुक्तांच्या पत्राची पायमल्ली विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी आधीच स्पष्ट आदेश दिले होते की नियमाबाहेर बसवलेले एसी तात्काळ काढण्यात यावेत. तरीही जालन्यातील या थंडगार कारभाराला कोण अभय देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न. या गंभीर प्रकरणाबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संबंधित विभागाकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करण्यात आली. प्रशासन या प्रकरणी दोषींवर काय कारवाई करते की या भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालते याकडे आबालवृद्धांचे लक्ष लागले आहे. या संदर्भात आपण पुढील विशेष भाग 1 मध्ये सविस्तर बघणार आहोत की कोणाच्या वरद हस्ताने हे अनधिकृत एसी सुरू आहेत. या उधळपट्टीमुळे सरकारी तिजोरीचे किती नुकसान होत आहे? दोषींवर कठोर कारवाई होणार का? लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना.